नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, विद्या विनयेन शोभते. ज्ञानाला विनयाची जोड मिळाली की व्यक्तिमत्व तेजस्वी बनतं. आणि जेव्हा त्या ज्ञानाला संस्कार, दूरदृष्टी, अथक परिश्रम आणि समाजसेवेची जोड मिळते तेव्हा इतिहास घडतो. आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत ज्यांनी केवळ शैक्षणिक संस्था उभारल्या नाहीत, तर हजारो विद्यार्थ्यांची स्वप्न, लाखो पालकांचा विश्वास आणि समाजाच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया घातलाय. शिक्षण महर्षी, दूरदृष्टीचे शिक्षण तज्ज्ञ, संशोधक, प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणजेच SNBP ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष आणि SNBP विद्यापीठाचे शिल्पकार आदरणीय प्राध्यापक डॉक्टर दशरथ के भोसले सर. आणि त्यांच्या या कार्यात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नी डॉक्टर वृषाली भोसले. तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात खूप स्वागत आहे. नमस्कार. तर प्राध्यापक डॉक्टर दशरथ के भोसले सर यांच्याबद्दल सांगायचं झालंच तर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यामधील मन्नूर या अतिशय छोट्याशा गावात आणि एका अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेला, घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना देखील डोळ्यात मोठी स्वप्न आणि मनात शिक्षणाविषयी प्रचंड ओढ, ज्यांनी स्वतः शिक्षणासाठी गावोगाव भटकंती केली, प्रसंगी उपासमार सहन केली, संघर्ष अनुभवला आणि त्यातूनच त्यांनी संकल्प केला की माझ्यासारखी शिक्षणासाठीची भटकंती पुढील पिढीला करावी लागू नये. याच एका विचारातून जन्म झाला एका महान शैक्षणिक चळवळीचा. 1996 साली केवळ 9 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली एक छोटीशी नर्सरी आज हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारा, देश विदेशामध्ये ओळख निर्माण करणारा, शाळांपासून महाविद्यालय आणि आता विद्यापीठापर्यंत विस्तारलेला SNBP ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट बनलाय. डॉक्टर दशरथ भोसले सर आणि त्यांच्या या प्रवासात ज्यांची भक्कम साथ लाभली आहे त्या म्हणजेच त्यांच्या पत्नी डॉक्टर वृषाली भोसले. डॉक्टर वृषाली भोसले म्हणजे SE सोसायटीच्या अध्यक्षा आणि बरोबरीने जवाहरलाल नेहरू हॉकी टुर्नामेंट सोसायटी दिल्लीच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. आज आपण डॉक्टर दशरथ भोसले यांच्या संघर्षामागची प्रेरणा, यशामागचं रहस्य, 9 विद्यार्थ्यांपासून ते विद्यापीठापर्यंतचा त्यांचा अद्भुत प्रवास त्यांच्या शब्दात जाणून घेणार आहोत. सर, एका छोट्याशा गावामधून शिक्षण महर्षी इथपर्यंतचा प्रवास कसा घडला? छोटंसं गाव मनोर माशाळ, अगदी छोटं, 400 ते 500 लोकांचं गाव असेल. त्या गावात माझा जन्म झाला. आम्ही 9 अपत्य माझ्या आईवडिलांना, त्याच्यामध्ये माझा 5वा नंबर. माझे मोठे भावांना महाराष्ट्रामध्ये नोकरी लागली आणि त्या नोकरीच्या पाठोपाठ आमचंही शिक्षण त्यांच्या बरोबरीने झालं. जसा त्यांचा प्रवास असायचा तसा आमचाही प्रवास झाला. अगदी कष्टातून माझे सगळे एज्युकेशन माझं अगदी कष्टातून झालेलं आहे. MSc झाल्यानंतर मला नोकरीच्या शोधासाठी मी SSC बोर्डात मोठ्या भावाकडे आलो. गंगाधर भोसले माझे मोठे भाऊ, त्यांच्याकडे आलो आणि जिन्याच्या खाली मला राहण्यासाठी त्यांनी सांगितलं. जिन्याच्या खाली बरेच वर्ष तो राहत होता. SSC बोर्डात काम करून तो तिथे राहायचा आणि तिथून माझ्या नोकरीचा प्रयत्न सुरुवात झाला. SSC बोर्डामध्ये जिन्याखाली SSC बोर्डाचे जे काही पेपर्स असायचे, पोते असायचे, त्याच्याच अंतरून आणि पांघरून त्यांनी तसंच बनवलेलं होतं. तिथे मी 2 महिने राहून नोकरीच्या शोधात राहिलो आणि जुन्या बाजारामध्ये मला शर्ट आणि पॅन्ट आणि बूट हे इंटरव्ह्यूसाठी घेतले आणि पुन्हा कॉलेजमध्ये मला पार्ट टाइम जॉब मिळाला. तो 800 रुपयाचा आणि तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण ठरला. मायनॉरिटी कॉलेज असल्यामुळे मला तिथून सांगण्यात आलं की तुम्ही दुसरीकडे नोकरी बघू शकता. टिंगरेनगरमध्ये आम्ही राहायला गेलो नंतर आणि टिंगरेनगरवरून मला राजगुरुनगरमध्ये पार्ट टाइमची जॉब मिळाली. राजगुरुनगर हा खूप मोठा प्रवास. राजगुरुनगर, टिंगरेनगर आणि मी PhD करायचो. PhD पुन्हा युनिव्हर्सिटीमध्ये करायचो आणि PhD तिथे करत असताना म्हणजे हा ट्रँगल प्रवास झाला. राहायचो टिंगरेनगरमध्ये, राजगुरुनगरमध्ये सर्व्हिस आणि पुन्हा युनिव्हर्सिटीमध्ये PhD करायचो.
पण जवळपास 150 किलोमीटर दररोजचं मी ट्रॅव्हल करून मी PhD प्राप्त केली. आणि नंतर मी राजगुरुनगरची नोकरी सोडून वाड्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं. तेव्हा माझं लग्न डॉक्टर वृषाली भोसले यांच्याबरोबर झालं. आणि ते डॉक्टर असल्यामुळे त्यांचं क्लिनिक हे नागपूर चाळीमध्ये सुरुवात केलं आणि तिथेच मी क्लासेस सुरुवात केले. कारण तेव्हा मला टाईम भेटायचा संध्याकाळचा आणि सकाळचा सुद्धा. क्लासेस सुभद्रा क्लासेस म्हणून सुरुवात केले. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सुभद्रा क्लासेस सुरुवात झाले. क्लासेस हे सकाळी आणि संध्याकाळी असायचे. मधला टाईम हा फ्री असायचा. बंद असायचे कमर्शियल शॉपमध्ये क्लासेस असायचे. बंद असल्यामुळे मी नर्सरी स्कूल सुरुवात केली. नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG चालू केली आणि तिथून SNBPची नीव ठोकली गेली. अगदी 9 विद्यार्थ्यापासून सुरुवात केलेला हा प्रवास प्रचंड प्रमाणे विद्यापीठापर्यंत पोहोचलेला आहे. तुम्ही आता जे बोलत होता, तुमचा प्रवास सांगत होता, त्यावरून एक जाणवलं की आई वडिलांचं तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आणि मोलाचं स्थान आहे. सुभद्रा आईच्या नावावरनं तुम्ही हे सगळं संस्था उभारलेली आहे. तर आईकडून काय मिळालं आहे आणि वडिलांनी काय शिकवलं? हो, मला हे फारच महत्त्वाचा प्रश्न माझ्यासाठी आहे. ज्या मातेने स्वतःचा पोटाला चिमटा घेऊन आम्हाला भरवलं, रात्रंदिवस कष्ट केलं, माळवं विकलं. माळवं म्हणजे भाजीपाला डोक्यावरती घेऊन घरोघरी जाऊन विकले आणि त्याच्यातून आमची प्रगती केली. मी जेव्हा अक्कलकोटला हॉस्टेलवरती असायचो, जेव्हा डबा पाठवायचो, एक वेळचा असा प्रसंग आहे मला सांगू इच्छितो की त्या डब्यामध्ये फक्त भाकरी आणि वांग होतं आणि त्याला काहीही नव्हतं. मी तसंच खाल्लं ते, पण माझ्या डोळ्यामध्ये पाणी होतं. कारण का की मी विचार करत होते की त्या माऊलीकडे त्यावेळेस काहीच नसेल, त्याच्यामुळे त्या डब्यामध्ये फक्त 2 भाकरी आणि वांगा असेल. मी विचार करत होतो की काय त्यांची परिस्थिती असेल. तसे ती माझी माऊली आणि मला शिकून मोठं केलेली. आणि मला ह्या कॅमेऱ्याच्या पुढे सांगायला मला खूप आनंद वाटतो की पांडुरंग देव आहेत की नाही मला माहीत नाही, पण माझ्यासाठी माझ्या आईच हे देव आहे. म्हणून मी माझ्या गावामध्ये एक मोठंच्या मोठं आईचं मंदिर बांधलेलं आहे. ते सुभद्रा मंदिर, ते माऊली मंदिर. त्या मंदिरामध्ये लोक यावे म्हणून पांडुरंगाची मूर्ती पण ठेवलेली आहे, जेणेकरून की पांडुरंगाच्या मूर्तीचे दर्शन घेता घेता माझ्या आईचं दर्शन घेतील म्हणून. कदाचित हे पहिल्यांदा असेल की मी माझं आईचं मंदिर हे मी स्थापन केलेलं आहे. अगदीच म्हणजे हे सगळं ऐकताना मला खरं तर पुंडलिकाची आठवण झाली, ज्याने आपल्या आई वडिलांसाठी विठ्ठलाला सुद्धा दारात ठेवलं हो, होतं. हो, हो. तुमच्या जीवन प्रवासामध्ये कुटुंबाचं योगदान किती आहे? हा, प्रत्येक यशामध्ये त्या माणसाचाच भाग असतो असा नाहीये. त्याच्यामध्ये सगळ्यांचा वाटा असतो, तेव्हाच त्या सक्सेस मिळतं. माझ्यामध्ये माझ्या कुटुंबाचंच आहेच. माझ्या मोठ्या भावांचं आहे, शिवाजीदादाचं आहे, मारुसदादाचं आहे, त्यांच्या वहिनीचं आहे, गंगाधरचं आहे, बहिणींचं आहे. सगळ्यांचं योगदान आहेच. त्याच्याशिवाय हे शक्य नाहीये. त्याचबरोबर टीचर लोक आहेत, सर्व जर आहेत माझ्या पाठीमागे भक्कम, त्याच्यामुळं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या पाठीमागे माझ्या मिसेसचं स्थान फार महत्त्वाचं आहे. जेव्हा काही इन्स्टिट्यूटमध्ये अशी एखादी गोष्ट घडते तेव्हा तीच सामोरे जाते आणि आम्ही पाठीमागे असतो. हे त्याचं कौतुक आहे. आणि त्याचबरोबर माझ्या 2 कन्या आहेत, त्याही फार मोलाचा वाटा, त्याही भक्कम सिंहासारखं पाठीमागे आहेत आणि वाटून घेतात. आणि ते एक मला प्राऊड फिलिंग होतं. अगदीच. माझं हे सरांनी खूपच कौतुक केलेलं आहे. मी वृषाली मॅडमकडे येते. 9 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आता एक मोठा वटवृक्ष झालेला आहे. काय सांगा? मी जेव्हा लग्न होऊन पुण्यामध्ये जेव्हा आले, तेव्हा सरांची जी धडपड मी बघितलं की त्यांच्या ते PhD साठी त्यांची पळापळी वगैरे, तर एक म्हणजे मला माझी खात्री पटली की हा माणूस अतिशय कष्टाळू आहे
आणि जसं त्यांचं बालपण अतिशय गरिबीत गेलं, त्याचं दुसरं टोक माझं बालपण आहे. म्हणजे मी बॉर्न विथ सिल्वर स्पून अशी माझी अवस्था होती. आणि झालं एक हे की माझे वडील पण प्रोफेसर होते. आणि बाबांचा मी म्हणजे कधी आयुष्यात मला कधी वेळ आम्हाला आली नाही की पगार असतो घरामध्ये किंवा पगाराचे दिवस असतात. त्यांचे क्लासेस खूप भक्कम होते. त्यामुळे माझ्या डोक्यात ते एक असं फिक्स होतं की क्लासेसमध्ये पैसा, त्यावेळेला इतकं काही फार मोठा आपण विचार केलेला नसतो. एक सेटल होणं याचा अर्थ काय की फक्त एखादं आपलं आर्थिक घडी दणकट असावी, त्याच्याने एखादा छानपैकी फ्लॅट नंतर गाडी, हे इतकं सर्वसामान्य माणसाचं जसं स्वप्न तसं माझंही स्वप्न होतं. त्यामुळे मी सरांच्या मागे लागले की तुम्ही 9 वाजता येता. आणि माझी लाईफस्टाईल अशी होती की मी सकाळी 9 वाजता जेव्हा बाहेर पडायची दवाखान्यासाठी, तर मी जर लवकर आले तर मी 2 वाजता यायचे, नाही तर माझं 4, परत संध्याकाळी 6 ते रात्रीचे 11, ही माझी लाईफस्टाईल होती. तर मला असं वाटायचं की तोपर्यंत त्यांनी अननेसेसरी दवाखान्यात माझी वाट बघत ही कधी फ्री होते आणि कधी जायचं, याच्यापेक्षा तुम्ही क्लासेस सुरुवात करा. मग ते म्हणजे आम्ही ते क्लासेसची सुरुवात करत तशी झाली. आणि त्यातून म्हणजे माझ्या वडिलांना त्यांनी इतकी झपाट्याने मागं टाकत ते पुढं त्यांचं स्वतःचं हे सुरू झालं. अतिशय पुण्यातले अतिशय नावाजलेले टीचर्स घेऊन त्यांनी एक ग्रुप करून ते क्लासेसची त्यांनी घडी बसवली. त्या काळात आमच्याकडे 500 मुलं होते क्लासेसची. आणि एक त्यांचं ते एक फिक्स होतं की कुठलंही जर आपण शैक्षणिक ह्याच्यामध्ये करायचं, कुठंही क्वालिटी कॉम्प्रोमाइज करायचं नाही. म्हणजे एखादा टीचर मला 1000 रुपये जर मध्ये मिळत असेल, पण आपल्या मुलांसाठी जे फायदेशीर आहे तो एखादा टीचर मला 5000 मध्ये जर मिळत असेल तर ते 5000चे टीचर अपॉइंट करायचे. भले आपल्याला कमी शेअर असू देत, पण माझ्या क्लासेसचं नाव चांगलंच असलं पाहिजे. म्हणजे ही जी त्यांची काय म्हणतात, ही जी विचारसरणी, आणि त्याच्यामुळेच ही ग्रोथ इथपर्यंत आलेली आहे की कुठेही तुम्ही आमच्या SNBPचे कुठलेही बिल्डिंग्स बघा, किंवा हे लोक बघण्यासाठी येतात खास, की आपलं सगळं ते इन्फ्रास्ट्रक्चर बघण्यासाठी. आमच्यासारखे, म्हणजे मी खूप अभिमानाने सांगते की आमच्यासारखे जे लायब्ररीज जे आहेत, मी तुम्हालाही हे करेन की एकदा खास आमच्या फक्त लायब्ररीज बघण्यासाठी तुम्ही या. ही अतिशय सुंदर आणि अतिशय असे काहीतरी वेगळ्या प्रकारच्या अशा आमच्या सगळ्या आहेत. तर त्याचं कारण हे की स्टाफ जो निवडताना, जे प्रिन्सिपल असू देत किंवा काही असू देत, ते कुठंही कॉम्प्रोमाइज केले नाही. की पुण्यातलं जे प्रीमियम लेवलचा जो स्टाफ आहे तो सगळा SNBP कडे आहे. आणि हे या प्रगतीचं सगळ्यात मेन भक्कम काय म्हणतात ते पाया आहे त्या यशाचा. अगदीच. आणि सरांचे कष्ट. निश्चितच. मला खरं तर या प्रवासाविषयी अजून जाणून घ्यायचं आहे, मात्र कार्यक्रमात वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण SNBP युनिव्हर्सिटीचा प्रवास जाणून घेतो आणि आपल्यासोबत संवाद साधताय डॉक्टर दशरथ भोसले आणि डॉक्टर वृषाली भोसले. सर, SNBPचा प्रवास शाळेपासून विद्यापीठापर्यंत पोहोचला. विद्यापीठाला जेव्हा मान्यता मिळाली तेव्हाचा क्षण कसा होता? तेव्हाचा क्षण असा होता की तेव्हा माझ्या मुलीचं लग्न होत होतं. तेव्हा मला एक मंत्रालयातून फोन आला. विद्यापीठाच्या मान्यतेचं मी आशा सोडून दिलेली होती. म्हटले की मला आता मान्यता मिळणार नाही, कारण रात्रंदिवस विद्यापीठाच्या मान्यतेसाठी वर्षभर त्याच्या पाठीमागे पडलेलो होतो. मला असं वाटलं की नाही होणार. त्याच्या पाठीमागे कारणं आहेत, नाही होणार असं जेव्हा मनामध्ये फील आले तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी मंत्रालयामध्येच येत होते. मी त्याच मोमेंटला सोडून दिला होता नाद आणि मी निघून आलो तिथून. म्हटलं की नाही, बस करायचं आता, नाही होणार आपल्याकडून. 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, मुलीचं लग्न आलं. माझ्या छोट्या मुलीचं लग्न होतं. लग्नामध्ये तांदूळ पडले. तांदूळ पडल्यानंतर आम्ही घराकडे निघालो तेव्हा मला फोन आला.
म्हणे की म्हणजे भोसले सर एक आपण तुम्हाला चेष्टेत म्हणतो ना, हा, जावई आमचा पायगुणी आहे, तसा पायगुणी पायगुणी. तेव्हा मंत्रालयातून फोन आला की भोसले सर तुमच्या SNBP युनिव्हर्सिटीला मान्यता मी दिलेली आहे. तो आनंद, परत डोळ्यात पाणी, ते आनंदाचे अश्रू होते. तेव्हा मी मिसेसला सांगितलं की आपलं सक्सेस मिळालेलं आहे, कष्टाला फळ फळ मिळालेलं, मिळालेलं आहे, स्वप्न पूर्ण स्वप्न झालं पूर्ण तुमचं. झालेलं आहे. ही संस्था स्थापन करताना अनेक संकट आली असतील, या संकटावर कशी मात केली? संकट हे प्रचंड आले, कारण काय की माझ्यासारख्या सर्वसामान्य प्राध्यापक ज्याच्या पाठीमागे ना पैसा आहे, ना संपत्ती आहे, ना राजकीय पाठबळ आहे, ना कुणाचं काही आहे, फक्त कष्ट ही पुंजी आहे. ह्याच्यासाठी फक्त कष्टाला, पुंजीला महत्व नाही ह्या जगामध्ये. असंख्य असंख्य त्रास झाला. त्यातलंच मी एक छोटस मी सांगू इच्छितो. खरं म्हणजे 3 वर्ष एका फाईलसाठी, येरवड्याच्या फाईलसाठी, भूखंडासाठी रात्रंदिवस बळत होतो. मला दाद मिळत नव्हती. 3 वर्षानंतर रात्री एकदा फोन आला. मी म्हणलं की उद्या तुम्ही येताना सकाळी 4 वाजता 75,000 रुपये घेऊन या. 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 75,000 त्यावेळेची खूप मोठी आहे. मग मिसेसचं सोनं वगैरे घेतलं, सोनाराच्या दुकानात गेलो आणि ते विकलं, पैसे घेतले आणि सकाळी 4ला बोलवलेलं होतं. ते 4ला, पहा फार महत्वाचं आहे, 4ला बोलवलेलं होतं. तर रेल्वे स्टेशनवरती जेवण करून लगेच ताबडतोब एक शबनम घेतली आणि ताबडतोब निघालो. रेल्वे लागली होती, रेल्वे सुटली होती, मी रेल्वेला पकडायला पळत होतो, रेल्वे जात होती, मी शेवटच्या डब्यातला हात पकडायला माझा हात निसटला आणि मी रुळावरती पडलो. रुळावरती पडल्यानंतर सगळी घाण त्या रुळावरची मला कपड्याला लागलेली होती. मी कसाबसा उठून ह्याच्यावरती आलो, प्लॅटफॉर्मवरती आलो. तर लोकांनी म्हटलं की कशाला चालला, तर दुसरी गाडी लागलेली आहे ना बाळा. तेव्हा पॅसेंजर लागलेली होती, त्या पॅसेंजरमध्ये मी बसलो. त्या पॅसेंजरमध्ये, त्या कंपार्टमेंटमध्ये कुणीच नव्हतं माझ्या व्यतिरिक्त. घाण कपड्याचा वास येत होता. संडास बाथरूममध्ये गेलो, कपडे धुतले आणि तेच कपडे घालून मी सकाळी 4 वाजता मी त्या माणसाकडे गेलो. त्या माणसाने पैसे घेतले आणि म्हटले की 10 वाजता आपल्याला मंत्रालयात जायचं. मंत्रालयात गेलो 10 वाजता त्याच्याबरोबर. 10 वाजता गेल्यानंतर मला बाहेर बसवलं. 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास वाट बघत बसलेलो, पण तो माणूस गायब झाला होता पैसे घेऊन. पैसे 75,000 त्यावेळेची खूप मोठी रक्कम होती. मग तेव्हा त्याला पिऊननी त्या मिनिस्टरचा पत्ता मला नंबर दिला. म्हटले की देवाचे हे फार भक्त आहेत. मी नंतर 3 महिन्यानंतर परत त्या मंत्रालयाच्या आमदाराच्या मिनिस्टरच्या घरी गेलो. मिनिस्टरच्या घरी जाऊन मी सगळी हकीकत सांगितल्यानंतर जाताना मी एक गणपतीची मूर्ती घेऊन गेलेलो होतो आणि त्यांनी गणपतीला नमस्कार केला आणि त्याच्यावरती माझं काम केलं आणि माझ्या शाळेची नीव लागली गेली. संस्थेची नीव त्या माणसामुळे बसली. मग येरवड्याचा भूखंड, नंतर असंख्य भूखंड मी माझ्या संस्थेने घेतले. आम्ही परत गव्हर्नमेंटचे भूखंड घेतले नाही आणि तिथून संस्थेची वाटचाल सुरू झाली. वा मॅडम, हे सगळं आता तुम्ही पाहता आणि जेव्हा मागे वळून पाहता तेव्हा काय समाधान मिळतं? एकतर असा इतका काही विचार केला नव्हता की संस्था इतकी मोठी होईल किंवा काय. आणि एक असं जसं आईचं एक नजर असते ना, लहान बाळ आपलं रांगतंय, हळूहळू तेच चालायला लागलं वगैरे. पण नंतर जे माझ्या हे ज्या बाळांनी जे पळायला सुरुवात केली आणि त्यांनी आज माझी ओळख, म्हणजे ज्या SNBPला मी जन्म दिला, आज कुठेही जाताना ते ह्या SNBPचे प्रेसिडेंट आहेत असं जेव्हा म्हणतात, तेव्हा असं वाटतं की माझ्या सगळ्या कष्टाचं जे काही सॅक्रिफाईस केलेले आहेत मी, माझ्या मुलीनी, तर या सगळ्याचं मला म्हणजे फळ मिळाल्यासारखं वाटतं. आणि एक आई म्हणून आपल्याला आपल्या मुलांच्या नावाने ओळखलं जाणं, ह्याच्या इतकं मोठं काय म्हणतात ते देवाकडून मिळालेला आशीर्वाद असत नाही, अशी माझी धारणा आहे. हे करेल. आज 3 लाख विद्यार्थी पास आउट होऊन गेलेले आहेत. ते चांगल्या मोठ्या मोठ्या पदावरती पोहोचलेले आहेत.
ह्याच्यामध्ये समाधान आहे. निश्चितच. पाठीमागे बघताना एक समाधान आहे. अगदीच. सर, आता या तुम्ही लावलेल्या छोट्याशा रोपट्याचा वटवृक्ष झालेला आहे. हजारो लाखो विद्यार्थी शिकून गेलेले आहेत. आता पुढे काय? आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे आणि पुस्तकाचं नाव खूप युनिक आहे, कोरी पाटी. तर त्याविषयी सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे. हो, कोरी पाटी म्हणजे हे आहे की माझ्या जीवनामध्ये मी इतकं प्रवास, चढ उतार मी पाहिलेला आहे, कष्ट पाहिलेले आहेत, सुख नाही पण दुःखच प्रचंड आलेले आहेत. ह्या पूर्णपणे ह्या पुस्तकामध्ये मी ह्या कोरीपाटी ह्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेला आहे. कोरीपाटीचा ह्याचा अर्थ काय आहे की बाबा माझ्या आयुष्यामध्ये मी जे काही लिहिलेलं आहे ह्या पाटीवरती लिहिलेलं आहे, नंतर येणाऱ्या पिढीने मी गेल्यानंतर ती पाटी पूर्णपणे रिकामी करावी, कोरी करावी आणि नंतर त्याच्यावरती त्यांनी स्वतः परत ते लिहायला सुरुवात करावं, म्हणून ह्याच्यामधलं खूप सुंदर मी ह्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे, म्हणून कोरी पाटी ठेवलेली आहे. अगदीच. आणि आता भविष्यात काय प्लॅनिंग? भविष्यात असं आहे की म्हणतात ना की माझ्या आयुष्यामध्ये एक शेवटचं स्वप्न आहे. ते स्वप्न असं आहे की सर्वजण मरणार, आपण सगळेजणच मरणार, पण मी मरणार नाही. मी कोणत्या रूपाने जिवंत राहील? मी माझं जेव्हा मी मरेल, माझ्या ह्या विश्वात्मेते मी जेव्हा राहणार नाही, तेव्हा माझ्या ह्या अस्थी माझ्या त्या थडग्या रूपाने, थडग्यामध्ये किंवा एक मूर्तीच्या रूपाने त्याच्यामध्ये ठेवाव्यात, जेणेकरून मी मुलांना खेळताना, बागडताना, मोठे होताना मी माझ्या ह्या डोळ्याने त्या रूपाने मी पाहिल आणि मी शेवटपर्यंत मी अमर राहील. त्याच्यामध्ये एक दोन शब्द लिहावेत त्या मूर्तीच्या खाली, त्या स्टॅच्यूच्या खाली. मैं अहम था वही वहम था, मैं अहम था वही वहम था, ये जिंदगी में इतना समझ आया है ईश्वर, ये जिंदगी में इतना समझ आया है ये ईश्वर, ये तेरी ही रहम था, ये तेरा ही रहम था, ये तेरा ही रहम था. थँक्यू. नाही, खरंच. आणि तुमचं जे कार्य आहे त्या कार्यातून तर तुम्ही जिवंत राहणारच आहात. तुम्ही जी संस्था उभी केलेली आहे त्यातून हजारो लाखो विद्यार्थी याही पुढे शिकून जाणार आहेत आणि तुमचं नाव त्या त्या घरामध्ये घेतलं जाणारच आहे. तुम्ही इथे आलात आणि तुमचा हा प्रवास आम्हाला सांगितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.